भारतीय जनता पार्टी में इस समय घमासान मचा हुआ है, जहां आरोप प्रत्यारोप का दौर शुरू है। वहीं बीते दिनों पूर्व नगर सेवक अजय सरकार ने विधायक किशोर जोरगेवार पर कुछ गंभीर आरोप लगाए थे। इन आरोपों को लेकर जब पत्रकारों ने विधायक जोरगेवार से सवाल पूछा, तो आइए सुनते हैं इस संबंध में उन्होंने क्या प्रतिक्रिया दी। विधायक किशोर जोरगेवार तथा पूर्व नगर सेवक अजय सरकार के बीच में चल रहा आरोप प्रत्यारोप का दौर अनेक मीडिया की सुर्खियां बना हुआ है। वहीं हाल ही में पूर्व नगर सेवक अजय सरकार द्वारा विधायक किशोर जोरगेवार पर कुछ गंभीर आरोप लगाए गए थे। वहीं इसके संबंध में विधायक किशोर जोरगेवार के निवास स्थान पर जब पत्रकारों ने विधायक किशोर जोरगेवार से उन पर अजय सरकार द्वारा लगाए गए आरोपों को लेकर सवाल किया, तो आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। बघा, हे आरोप राजकारणामध्ये माझ्यासाठी काही नवीन नाहीये। हे मी माझ्या वयाच्या 9 वर्षाचा होतो तेव्हापासून मी सहन करत आलो आहे। एखादा गरीब दलित कुटुंबातला माणूस जेव्हा जात असतो, पुढे जात असतो, त्याच्यावर आरोप होत असतात। हे आरोपाला काही त्याच्यात तथ्य नाहीये आणि त्याला काही अर्थही नाहीये। अशा प्रकारचा आरोप करून एक प्रकारे ते पोलिसांवरच हे करतात। आणि पहिली गोष्ट तर अशी आहे की तो काही एवढा मोठा माणूस नाही की त्याने आरोप केला आणि मी त्याला उत्तर द्यावं। काय त्याचं अस्तित्व काय, त्याचं हे काय आणि सगळं कोणत्या भावनेतून होतं हे सगळं आम्हाला कळत आहे। 2014 मध्ये सुद्धा असाच भूमिका एका काही लोकांनी घेतली होती, तेव्हाही झालं। 2014 मध्ये हा आरोप जे ते आज करतात आहे ते सगळं चालू राहते। त्याच्यानंतर मला 2 वेळा लोकांनी निवेदन दिलेलं आहे। माझं इथे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात मोठं महिलांचं संघटन, कदाचित भारतामधला पहिला मी व्यक्ती असेल ज्यांनी 2014 मध्ये महिलांचे बूथ सगळे लागले होते आणि त्यातून देशामध्ये इतिहास घडला। 70,000 पेक्षा अधिक मतांनी मी 73,000 मतांनी निवडून आलो। ज्याला राजकारणाचे चाणक्य म्हटलं जाते, प्रशांत किशोरजी, त्यांचे एक सहकारी मला त्यांची फोन आला, ते मला भेटू इच्छितात आहे। हा मिरॅकल आहे, जादू आहे, हा चमत्कार आहे राजकारणातला की एखादा अपक्ष माणूस ज्याच्या कुटुंबातील मध्ये पैसे नाही, पैसा नाही, कोणी गॉडफादर नाही, जात नाही आवश्यक तेवढ्या संख्येची, तरी सुद्धा एक सामान्य माणूस इतक्या बलाढ्य शक्तींच्या विरोधामध्ये 73,000 मतांनी निवडून अपक्ष म्हणून येतो, तर ते आहे। आणि म्हणून काहीतरी जेव्हा काहीच चालत नाही तेव्हा एक सोपं असते की याचे असे संबंध आहेत, चारित्र्य, किंवा या व्यक्तीने अशा इथे भ्रष्टाचार केलेला आहे। या 2 आरोपांना कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आणि म्हणून त्या ज्या माणसाने आरोप केले त्याच्यावर मला सरकारने काही बोलण्याची आवश्यकता आहे। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।